समीकरणे याच्यामधील दुसरा सराव संच आहे 2.3. तर याच्या अगोदर आपण जे वर्ग समीकरण सोडवलेले आहेत ते अवयव पद्धतीने सोडवले होते, बरोबर आहे. आणि आता आपण कोणत्या पद्धतीने सोडणार आहोत? पूर्ण वर्ग पद्धतीने. कोणत्या पद्धतीने? पूर्ण वर्ग पद्धतीने. तर याच्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आता हे तर तुम्हाला माहित आहे, x चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपामध्ये याची मांडणी आहे. तर अगोदर काय करायचं पहा. सर्वात अगोदर x चा वर्ग अधिक x आणि हे जे आहे -20 हे इक्वलच्या पलीकडे गेल्यावर काय होते? प्लस होते, म्हणजे इथं 20. आता काय करायचंय, तर याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साइडला तिसरे पद मिळवायचे आहे, बरोबर आहे का. मग आता x चा वर्ग प्लस x प्लस k. ओके, बरोबर. आता हे जे दुसरं पद आहे इथं काय 20 आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला k ची किंमत म्हणजे काय पहा, तर x प्लस a चा वर्ग हे मिळवायचं आहे. याच्यामध्ये k मिळवायचं आहे आणि k ची किंमत काय x प्लस a चा वर्ग. थोडं लक्ष द्या, अवघड आहे, म्हणजे नंतर थोड्या वेळानंतर नाही कळालं म्हणण्यापेक्षा आतापासून जर लक्ष दिलं तर लवकर लक्षात येईल. आता हे x चा वर्ग अधिक x प्लस k जशाला तसं घेतलं. ओके, आता हे जे 20 आहे हे पण जशाला तसं, हे प्लस जशास तसे. आता इथं x प्लस a चा वर्ग म्हणजे काय पहा, तर a प्लस b चा वर्ग हे सूत्र आहे. याचा विस्तार काय असतो पहा, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. ओके, मग असाच याचा विस्तार आपण करणार आहोत. a चा वर्ग म्हणजे पहिले पद काय आहे इथे k, x म्हणजे काय x चा वर्ग, इथं अधिक नंतर 2 आहे म्हणून 2 घ्यायचं. a च्या जागी काय आहे 1, नंतर b च्या जागी काय आहे 1 अधिक b चा वर्ग, b च्या जागी काय आहे 1 चा वर्ग. ओके, आता इथं हे जे x असते हे या x च्या बरोबर असते, बरोबर आहे का. इथं 20 घ्यायची, काय करायचं नाही. हे x चा वर्ग असतो तो x च्या वर्गाच्या बरोबर असते. हे x ची जी किंमत आहे 2x a च्या बरोबर असते आणि k ची जी किंमत आहे a च्या वर्गाच्या बरोबर असते, बरोबर आहे का. आता काय करायचं, मग हे x चा वर्ग इज इक्वल आहे लिहायची गरज नाही आपल्याला, k ची किंमत काढायची म्हणून हे इथे घेते. 2xa बरोबर आहे x च्या, बरोबर आहे का. आता आपल्याला काय करायचे, किमती काढायचे. किमती आपल्याला कशाच्या काढायच्या पहा, अगोदर a ची किंमत काढायची नंतर k ची काढायची. आता हे a ची काढायची म्हणून a जशाला तसा घेतला, हे x जशाला तसे. हे 2x कसे आहेत रे, a सोबत गुणाकारात आहे, या साइडला आल्यावर काय होईल भागाकारात जाईल. मग x हे काय होणार आहे कडे. आता a बरोबर काय उरलं, वर काय नसते म्हणजे a आणि खाली काय आहे 2, म्हणजे a ची किंमत काय मिळाली 1/2. आता आपल्याला काय माहित आहे की k हा बरोबर असतो कशाच्या, a वर्गाच्या, म्हणून हे k जशाला तसं. a बरोबर काय मिळालं 1/2, 6 वर्ग आहे म्हणून वर्ग. आता हे k जशाला तसा, 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. आता k बरोबर काय मिळालं बरं 1/4. मग k बरोबर 1/4 हे समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये आपल्याला काय करायचंय, मिळवायचं आहे, बरोबर आहे का. म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूस 1/4 मिळवू. समीकरण काय आहे, x चा वर्ग अधिक x, याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे 1/4 बरोबर. पुढे काय आहे 20 आणि 20 मध्ये पण काय मिळवायचंय 1/4 मिळवायचे. पहा, तर आता काय करायचं, पहिलं जे पद आहे त्याचं वर्गमूळ घ्यायचं. काय आहे पहिलं पद x चा वर्ग म्हणजे काय घ्यायचं फक्त x. दुसऱ्यामध्ये जे दुसरं हे असते चल पद जे काय असेल ते bx, मग याचं फक्त सिम्बॉल तेवढे घ्यायचं, प्लस असो किंवा मायनस असो. इथं काय आहे प्लस, मग इथं काय घ्यायचं प्लस. इथं 1/4 आहे, याचा वर्गमूळ घ्यायचं. 1 चा वर्गमूळ 1 आणि 4 चा वर्गमूळ काय आहे 2. हे वर्ग कशाला तसं. आता इथं काय करायचं, या दोघांची बेरीज करायची. मग जेव्हा आपण बेरीज करत असतो तेव्हा छेद समान करायचे. बेरीज किंवा वजाबाकी करत असताना
फक्त छेद समान करून घ्यायचे असतात हा, बेरीज किंवा वजाबाकीच करत असताना. तर इथं 20 आहे, याच्या खाली काय नसतो म्हणजे काय असतो 1. याचा छेद समान करण्यासाठी छेदाला किती ने गुणावं लागल 4. जर आपण छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला पण 4. 20 चौक 80 आणि 4 एक 4 अधिक 1/4 जशाला तसे. आता इथे 81 आणि 1 मिळून किती होतात, सॉरी 80 आणि 1 मिळून 81 आणि छेद समान असल्यामुळे जशाला तसं. आता हे जशाला तसे घेऊ, हे x अधिक 1/2. आता इथं वर्ग आहे, तर हे वर्ग जर आपल्याला पाहिजे नसेल तर या साईडला काय करत असतो आपण वर्गमुळात घेतो. मग वर्गमुळात काय आहे 81/4. आता याला जर वर्गमुळाच्या बाहेर काढायचा विचार केला तर 81 हे कशाचा वर्ग आहे 9चा आणि 4 कशाचा आहे 2चा आहे. मग इथं दोन प्रकारे याची शक्यता होऊ शकते. एक तर x + 1/2 बरोबर प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते आणि 9/2. आता हे एक समीकरण आहे. काय आहे समीकरण. अजून आपल्याला किमती मिळाल्यात का नाही. आपल्याला कशाची किंमत काढायची x ची किंमत काढायची. k ची किंमत मिळाली ना. आता k ची किंमत 1/4 मिळाली. आता कशाची काढायची x ची काढायची. इथपर्यंत लिहून घ्या अगोदर. x + 1/2 बरोबर इथं प्लस 9/2 घेऊ किंवा x + 1/2 बरोबर -9/2. ओके. आता काय करायचं तर x ची किंमत काढायची म्हणून हे x जशाला तसे, हे 9 आहेत जशास तसे घेऊ 9/2. आता इथं प्लस 1/2 आहे, इज इक्वलच्या पलीकडे गेल्यावर काय होते मायनस होते म्हणून इथं -1/2. ओके. आता हे x जशाला तसे. जेव्हा छेद समान असतील तेव्हा पुन्हा समान करून घ्यायची गरज आहे का नाही. मग वजाबाकीमध्ये छेद समान असेल तर एकदाच घेतात 9/1 आणि हे छेद समान असल्यामुळे जशास तसे. आता हे x जशाला तसे 9तून 1 गेला 8 आणि हे 2 जशाला तसे 2 1 2 चौक 8. x बरोबर काय मिळालं 4. आता इथं x जशाला तसे, हे -9/2 जशाला तसे, हे प्लस 1/2 आहे इज इक्वलच्या पलीकडे गेल्यावर -1/2. x जशाला तसे. आता इथं पण -9 छेद हे -1 जशाला तसे घेतलं. इथे छेद समान आहेत का म्हणून याला काय करायचं एकदाच घ्यायचं. हे x जशाला तसे मायनस मायनस काय होते प्लस 9 ने 1 10 आणि छेदात 2 जशाला तसे 2 1 2 5 10. इथं मोठ्या संख्येत चिन्ह काय मायनस. इथं काय येईल -5. x बरोबर काय येईल -5. मग एक तर x बरोबर 4 असू शकते किंवा x बरोबर -5 असू शकते. पहा दुसरं उदाहरण आहे. काय करायचं होतं आपल्याला पहिली स्टेप x चा वर्ग अधिक 2x आणि हे जे 5 आहे हे c ची जी किंमत आहे ते इज इक्वलच्या पलीकडे ठेवायची. जर इज इक्वलच्या पलीकडे गेले तर हे मायनस असले तर काय होते इथं +5. आता हे झाली पहिली स्टेप. दुसऱ्यांदा काय करायचं होतं हे x चा वर्ग अधिक 2x इथपर्यंत लिहायचं आणि तिसरं पद ऍड करण्यासाठी इथे k ठेवायचा. ओके. आणि पुढे काय करायचं फक्त k ची किंमत तेवढी ठेवायची म्हणजेच काय करायचं होतं x + a चा वर्ग. ओके. आता पहिला इथं काय करायचंय का हे x चा वर्ग अधिक 2x प्लस हे k बरोबर याचा विस्तार लिहायचा. a चा वर्ग म्हणजे काय रे x चा वर्ग अधिक 2 a चा a आणि b लिहायचं. मग a ची जागा काय a आणि b बरोबर काय a अधिक b चा वर्ग म्हणजे b चा जागा काय a चा वर्ग. हे झाला विस्तार. आता इथं काय असते तर हे x चा वर्ग इज इक्वल असतात. हे 2x ची किंमत 2x a च्या बरोबर असते आणि k ची जी किंमत आहे ते a च्या वर्गाबरोबर असते. मग आता आपल्याला k ची आणि a ची किंमत काढायची आहे. जर a ची किंमत काढली तर k ची किंमत मिळते म्हणून काय करायचं हे 2x ला इथे ठेवते.
2xa हे बरोबर असते कशाच्या 2x च्या बरोबर असते. मग इथे a ची किंमत काढायची म्हणून a लिहिले. हे 2x जशाला तसे. हे 2x जे आहेत a सोबत कसे आहेत गुणाकारात आहे म्हणून पलीकडे गेल्यावर वर्ग करा. हे 2x एक 2x 2x एक 2x a बरोबर काय मिळालं 1. आता a बरोबर 1 मिळालं आणि a बरोबर 1 हे k च्या बरोबर आहे. मग k चा वर्ग बरोबर काय आहे हा a चा वर्ग. मग a ची किंमत आपल्याला काय मिळाली 1 म्हणजे 1 चा वर्ग काय आहे बरं 1च आहे. मग आपल्याला पुढचे स्टेप काय आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये k ची किंमत मिळवायची. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूस 1 मिळवू. जर 1 मिळवलं तर काय होईल पहा x चा वर्ग अधिक 2x प्लस 1 बरोबर इथं 5 अधिक 1. ओके दोन्ही मध्ये काय केलं आपण 1 मिळवला. हे इथे 1 मिळवला हे इथे 1 मिळवला. कळलं का त्यानंतर हे x चा वर्ग. आता इथं काय करायचंय रे दुसरी स्टेप आपल्याला याचा वर्गमूळ घ्यायचा. इथे x चा वर्ग आहे तर काय करायचं पहिल्यांदा x घ्यायचा. दुसऱ्यामध्ये फक्त याचं काय घ्यायचंय सिम्बॉल घ्यायचं. प्लस असेल तर प्लस घ्या मायनस असेल तर मायनस. काय आहे इथं प्लस. मग इथं काय घ्यायला लागल प्लस आणि तिसऱ्याचं पण वर्गमूळच घ्यायचं. मग याचं वर्गमूळ काय आहे 1 आणि हे वर्ग जशाला तसा. आता 5 आणि 1 किती होतात 6. आता हे जर वर्ग काढायचं असेल तर या साइडची संख्या जी असेल ती कशी येणार आहे वर्गमूळात. म्हणून हे x + 1 बरोबर इथं वर्गमूळात 6 होईल. आणि याची शक्यता काय असू शकते एक तर हे प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते. मग आता हे समीकरण लिहू x + 1 बरोबर हे प्लस वर्गमूळात 6 असतील किंवा मायनस असू शकतात. मग x + 1 बरोबर मायनस वर्गमूळात 6. आता हे x जशाला तसे हे वर्गमूळात 6 जशाला तसे. हे +1 आहेत इज इक्वलच्या पलीकडे गेल्यावर काय होईल -1. त्यानंतर इथे x जशाला तसे द्यायचे. हे मायनस वर्गमूळात 6 आहेत जशाला तसे. हे इज इक्वलच्या अलीकडे आहेत पलीकडे गेल्यावर काय होईल -1 होईल. ओके मग x बरोबर आपल्याला काय मिळालं एक तर प्लस वर्गमूळात 6 -1 आणि x बरोबर मायनस वर्गमूळात 6 -1. ओके पहा तिसऱ्यामध्ये. आता याच्या अगोदर जे आपण पाहिलेलं होतं ते प्लस होतं काय तर आता a - b चा वर्ग आपल्याला बघायचं आणि a - b चा वर्ग असेल तर इथं मायनस होते बाकी समीकरण जशाला तसं याचा विस्तार जशास तसा राहील. तर आता याला इज इक्वलच्या पलीकडे ठेवायची गरज आहे का आपल्याला नाही. ऑलरेडी इज इक्वलच्या पलीकडे c ची किंमत दिलेली आहे. मग काय करायचं हे m चा वर्ग -5m प्लस काय केलं होतं रे आपण k केलं होतं आणि पलीकडे k ची किंमत लिहिली होती. आता इथं आपण अगोदर x दिलं होतं म्हणून x घेतला. आता काय घेऊ m आणि मायनस a चा वर्ग. ओके दुसऱ्यांदा काय केलं होतं हे m चा वर्ग -5m प्लस k जशाला तसं घेतलं आणि याचा विस्तार लिहिला. a चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग m चा वर्ग नंतर मायनस पुन्हा 2m a नंतर a चा वर्ग हां प्लस a चा वर्ग. ओके मग तुम्हाला सांगितलं होतं की m ची किंमत याच्या बरोबर असते a ची किंमत याच्या बरोबर असते आणि याच्या बरोबर असते. मग आपल्याला हे m च्या वर्गाची किंमत काढायची नाहीये. ज्याची काढायची आहे त्याला साइडला घेऊ. हे इथं काय आहे रे -2ma बरोबर काय आहे -5m. ओके आता ही इथं आपल्याला a ची किंमत काढायची म्हणून a ला साइडला घेते. बरोबर इथं -5m आहे इकडे इज इक्वल टू आणि a सोबत कसं आहे गुणाकार पलीकडे गेल्यावर काय. आता इथं जे सारखं आहे ते कटेल. हे इथं मायनस मायनस सारखं आहे m सारखं आहे म्हणजे a बरोबर काय उरलं फक्त 5/2 उरलं. आता a ची किंमत मिळाली आपल्याला पण k ची किंमत हे बरोबर आहे कशाच्या a च्या वर्ग. मग a बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे 5/2 आणि याचा काय करायचं आहे 5 चा वर्ग काय आहे 25 आणि a चा वर्ग 4.
समीकरणाच्या दोन्ही बाजूस काय मिळवायचे? 4 मिळव. आता इथे समीकरण काय आहे पहा, m चा वर्ग मायनस 5m हे अलीकडचं आहे डावी बाजू. याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे? 4 मिळवायचे. पलीकडची काय बाजू आहे? -3. याच्यामध्ये किती मिळवायचे? 25/4. आता एवढं जेव्हा आपल्याला मिळालं तेव्हा आपण काय करत असतो? पहिल्याचं वर्गमूळ घेतो. काय आहे? m चा वर्ग आहे. इथं काय येईल? फक्त m. दुसऱ्याचं काय घ्यायचंय? मायनस. तिसऱ्याचं काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं ना. मग 25 चं वर्गमूळ काय आहे? आणि 4 चं काय आहे? 2. आणि याला वर्ग करू. त्यानंतर इथं काय आहे पहा, -3 आहे आणि इथे छेदामध्ये 4 आहे. या दोघांची बेरीज करायची असेल तर आपल्याला छेद कसे करायचे? समान. खाली काही नसते म्हणजे काय असतो? 1 असतो. मग 1 असेल तर इथं आपल्याला या इक्वल करण्यासाठी कितीने गुणावं लागेल छेदाला? जर आपण छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला पण 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. इथं मायनस असल्यामुळं मायनस प्लस हे 25/4 जशाला तशी घ्यायले. हे याचं फक्त आपण केलेलं आहे याच्या इक्वल. इथं -12/4 आलं. त्यानंतर 25/4 जशाला तशी घेतली. काय डाऊट आहे का? स्नेहल काय डाऊट आहे का? -12 प्लस 25 छेदामध्ये 4 कशा आहेत? म्हणून याला काय करायचं? एकदा घ्यायचं. आता पुन्हा हे m चा वर्ग m -5/2 जशाला तसे. आता इथं प्लस मायनस काय होते रे? मायनस. 25 मधून 12 गेले किती राहतात? 5 तून 2 गेले 3 आणि 2 तून 1 गेला 1, 13. आणि हे छेदामध्ये 4 आहेत. पण आपण याचा वर्ग काढणार आहोत हे की नाही? जर हे वर्ग काढला तर हे संख्या वर्गमुळात येते. मग 13 हे वर्गमुळात घेतलं तर काय होईल? वर्गमुळात 13. आणि ह्या 2चं काय? 4चं काय होईल बरं? 2 होईल. मग इथं उरेल काय? वर्गमुळात 13/2. कारण आपण दोघांचाही वर्गमूळ काढायला. मग 13चा वर्गमुळात 13 आहे आणि या 4चा वर्गमूळ काय आहे? 2. मग याची शक्यता कशी असू शकते? हे तर एक प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते. मग या साइडला लिहिते m - 5/2 बरोबर काय असेल रे? वर्गमुळात 13/2 किंवा काय असू शकते? m - 5/2 बरोबर मायनस वर्गमुळात 13/2. 13 काय असेल? 2. आता हे m जशाला तसे, हे वर्गमुळात 13 जशाला तसे. छेदामध्ये 2 आहेत, 2 घेतले. आता हे -5/2 आहे. इक्वलच्या पलीकडे गेल्यावर काय होईल रे? +5/2. हे m जशाला तसे. आता इथे छेद समान आहेत म्हणून जशाला तसे. आणि वर काय उरलं? 13 + 5. हे 13 + 5 जशाला तसे घेतलं. छेदामध्ये 2 आहेत म्हणून 2 घेतले. तर हे इथून एवढी आपल्याला काय मिळाली? m ची किंमत मिळाली. कशाची मिळाली? m ची. आता या साइडला हे m जशाला तसे. हे इज इक्वलच्या पुढे जे आहे ते जशाला तसे घेऊया. इज इक्वलच्या पुढे काय आहे? 13/2. आता हे -5 आहे. पलीकडे गेल्यावर +5. इथं 5 आहे म्हणून 5. हे छेदात 2 आहेत जशाला तसे. आता हे m जशाला तसे. मायनस वर्गमुळात 13 आहेत का? हे +5 आहेत. ओके. आणि छेद समान असल्यामुळे जशाला तसे. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? मग m बरोबर काय मिळालं बरं? एक तर पहिली शक्यता आहे m बरोबर वर्गमुळात 13 + 5/2 आणि दुसरी शक्यता आहे m बरोबर मायनस वर्गमुळात 13 + 5/2. कळलं का? काय डाऊट आहे? असेल तर मला सांगा.